वरुणराजानं महाराष्ट्राचे काही भाग वगळता जवळजवळ सर्व ठिकाणी जोरदार हजेरी लावली आहे। त्यामुळे गारवा आणि शेतकऱ्यांना जरी दिलासा मिळाला असला तरी सुद्धा प्रवास मात्र वेळखाऊ झालाय। खड्ड्यांमधून धक्के खात जाण्याची वेळ अवघ्या महाराष्ट्रावर आली आहे। पावसामध्ये रस्त्यांची चाळण झाली आहे। रस्त्यांवर अक्षरशः तलावातून गेल्याचा फील लोकांना येतो आहे आणि या सगळ्या त्रासातनं महाराष्ट्राची सुटका कधी होणार हा प्रश्न आजही कायम आहे। पाहूया याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। महाराष्ट्राची राजधानी मुंबई असो, उपराजधानी नागपूर असो, मुंबई गोव्याला जोडणारा मुंबई अहमदाबाद जोडणारा हायवे असो, पडलेल्या पावसानंतर खड्ड्यांमधून रस्ता शोधावा लागतो अशी स्थिती निर्माण झाली आहे। एकंदरीतच अवघा महाराष्ट्र दरवर्षीप्रमाणे याही पावसाळ्यात खड्डेमय झालाय। भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा वेग वाढावा म्हणून अनेक उड्डाण पूल उभारून रस्ते बनवण्यात आले, मात्र त्यांना सुद्धा खड्ड्यांचं ग्रहण लागलंय। गेल्या 1 वर्षापूर्वी नव्याने उद्घाटन झालेल्या सांताक्रूज चेंबूर लिंक रोडवरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। आपण सांताक्रूज चेंबूर लिंक रोडवरती आहेत आणि आपण पाहू शकतो याच ठिकाणी आहेत ते या पूर्ण लिंक रोडवरती अशा प्रकारचे लहान मोठे खड्डे आहेत ते पडलेले आहेत। या ठिकाणी पडलेले खड्डे बुजवण्याचं काम जरूर केलं असलं तरी सुद्धा हे पुन्हा खड्डे आहेत ते आता नव्याने वरती डोकं काढू लागले आहेत आणि या ठिकाणी अतिशय वेगात असणाऱ्या गाड्यांना मात्र याचा मोठ्या प्रमाणात फटका पडू लागलेला आहे। या ठिकाणी बाईक स्वार जर या खड्ड्यातून गेला तर त्याला मोठ्या प्रमाणात ही दुखापत आहे। या खड्ड्यामध्ये अडखळून पडून ही होण्याची संभाव्य आहे, ती शक्यता वर्तवण्यात येते। तर यामध्ये इथे खड्डे आहेत ते बुजवण्यात आलेले आहेत, परंतु या रस्त्यावरती होणारी ही वाहतूक नेहमीचीच आहे आणि त्यामध्ये खड्डे अजून मोठे वाढू शकतात। त्यामुळे लवकरात लवकर जर खड्डे बुजवले नाहीत तर याच्यावरती नक्कीच कोणीतरी बाईक स्वार नाही तर मग 4 चाकी चालकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे ते या ठिकाणी होणार आहे। मुंबईला गुजरातच्या अहमदाबाद या व्यावसायिक उलाढालींच्या शहराशी जोडणारा महामार्ग खड्डेमय झालाय। त्याच्या सुरुवातीला असणाऱ्या घोडबंदर महामार्गावरील खड्ड्यांनी अनेकांचे बळी घेतलेत। या जीवघेण्या खड्ड्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी अनेकदा आंदोलनं झाली, मोर्चे काढण्यात आले, मात्र रस्ता खड्डेमुक्त करण्यात सरकार अपयशी ठरलंय। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वसईतला सातवली नाका अक्षरशः नागरिकांना सतावतोय। रस्त्याला पडलेले खड्डे, रस्त्याकडेला होणारी बेकायदा पार्किंग, त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत। रोज सकाळी 9:30 माझा टायमिंग असतो जायचा आणि आमच्या कंपनीत पंचिंग असतं, पण जाण्यात रोजच्या ह्या ट्रॅफिकमुळे या समस्येमुळे मी लेट होतो आणि अवैध पार्किंग जी दोन्ही बाजू रस्त्याच्या बाजूला करायला लावलेली आहे, फास्ट ट्रान्सपोर्ट एक टँकर आहेत आणि बाकीच्या ज्या गाड्या आहेत याच्यावरती पोलिसांचं कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही आणि अवैध प्रमाणे अशी जी रोजच्या प्रमाणे ट्रॅफिक जाम असते आणि रोज जाण्यासाठी लोकांना खूप त्रास होतो। 1-2 नव्हे तब्बल 13हून अधिक वर्ष रखडलेला हा मुंबई गोवा हायवे सरकार आणि लोकप्रतिनिधींच्या कमकुवत इच्छाशक्तीचं उदाहरण। या रस्त्याने सुसाट वेगाने गावी पोहोचण्याचं स्वप्न कोकणी माणसांच्या अनेक पिढ्यांनी आजवर पाहिलं, ते अधुरच राहिलंय। मात्र पावसाळ्यात या रस्त्यावरती मोठे मोठे खड्डे पडून साचणारी तळी कोकणी माणसाची पाठ आणखीनच खिळखिळी करताय। गेले 17 वर्ष मुंबई गोवा महामार्गाला लागलेला ग्रहण हा सुटणार केव्हा हा आता एक प्रतीक्षेचा भाग राहिलेला आहे। आपण जर का पाहिलं तर काही दिवसापूर्वीच नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांनी आढावा सभा घेऊन अधिकाऱ्यांना सक्त आदेश दिलेले आहेत की त्वरित रस्त्यावरील खड्डे भरण्यात यावे, परंतु आपण दृश्याच्या माध्यमातून पाहू शकतो। मी आता आहे महाड लोणेरच्या मध्य ठिकाणी आणि या ठिकाणी दयनीय अवस्था झालेली रस्त्याची आपण या दृश्याच्या माध्यमातून पाहू शकतो। येथे काही दिवस आता गणेश उत्सवाला राहिलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात चाकरमानी वर्ग गणेश भक्तगण आपापल्या गावी तळ कोकणाकडे अथवा या कोकणामध्ये येत असतात, मात्र कित्येक वर्ष गणेश भक्तांनी या खड्ड्यातून प्रवास करायचा आता प्रश्न निर्माण झालेला। कोकणाला लागलेला कलंक आहे तो दूर करावा, कारण की बरेचशी वर्ष झाली इथे हजारो मृत्युमुखी पडलेले, त्यामध्ये माझे मित्र आहेत, माझे नातेवाईक आहेत। आपण दरवर्षी बघता की रोज कुठल्या ना कुठल्या न्यूज चॅनलवरती न्यूज येते, आज याचं हे मेलं, आज ते मेलं। मुख्यमंत्री साहेबांनी ह्यामध्ये लक्ष द्यावं की बाबा जर तुम्ही लाडकी बहीण जे हा जर शब्द वापरताय मग त्या लाडक्या बहिणीचा संसार सुखाने चालावा, त्याचे जे कोण त्यांचे मुले आहेत, त्यांचा पती आहे, त्यांची जी फॅमिली आहे त्यांचा सुखकर प्रवास व्हावा, मी हीच इच्छा व्यक्त करतो। एकंदरीत जर पाहिलं तर शासनाने आता याकडे गांभीर्यपूर्ण लक्ष देऊन मुंबई गोवा महामार्ग गेले 17 वर्ष रखडलेल्या अवस्थेमध्ये आहे हा पूर्णत्वाकडे नेण्यात यावा अशी एकंदरीत आता स्थानिक किंवा पर्यटक या ठिकाणी मागणी करत आहेत। नागपूरच्या पारडी परिसरात फुटपाथच खचला, तब्बल 12 फुटाचा खड्डा पडलाय। या खड्ड्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे।
याआधी याच परिसरात काँक्रीटचा रोड आणि फुटपाथ खचलेला होता. पालिकेने सुरक्षेच्या उपाययोजना केल्या, मात्र अशा घटना घडूच नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार असा सवाल नागपूरकर विचारतायत. गोंदियातल्या अर्जुनी मोरेगाव रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झालीय. धक्कादायक बाब म्हणजे तब्बल 350 ते 400 कोटी खर्चून नुकताच हा रस्ता बनवण्यात आलाय. पहिल्याच पावसाळ्यात तो खड्डेमय झालाय, त्यामुळे कामाच्या दर्जावर सवाल उपस्थित होत आहे. जालन्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक झालेले हे गावकरी. मानेगाव ते लालदेव फाटा परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची त्यांची मागणी आहे. त्यासाठी त्यांनी साखळी उपोषणाचा हत्यार उपसलाय. त्यांचं निवेदन स्वीकारताना शक्य तितक्या लवकर रस्त्याच्या दुरुस्तीचं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलंय. जालन्यासह महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाला हवाय चांगला खड्डेमुक्त रस्ता. तशी आश्वासनं दिली जातात, कोट्यवधींचा चुराडा होतो, मात्र पावसाळ्यात आश्वासनं दावे फोल ठरलेले दिसतात. रस्ते खड्डेमय होतात, वाहतूक कोंडीत वेळ वाया जातो, अपघातात अनेकांचे बळी जातात. या सर्व नुकसानाची जबाबदारी कोणाची, सरकारची की कंत्राटदाराची, हा प्रश्न कायमच उपस्थित होत असतो. रशिदी नामदार, ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.